विद्यार्थी मित्रांनो, आजकाल शेतीमध्ये विविध तंत्रज्ञान विकसित होत आहे किंवा पशुपालन याच्यात जे तंत्रज्ञान विकसित होत आहे हे सगळं कशामुळे होतंय? समजा ज्या नवनवीन जाती तयार होतात पिकांच्या किंवा प्राण्यांच्या, या कशामुळे होत आहेत? तर जैव तंत्रज्ञानामुळे. मग जैव तंत्रज्ञान म्हणजे काय? तर जैव तंत्रज्ञान म्हणजे मानवी फायद्यासाठी सजीवांच्या जनुकांमध्ये बदल व संकर घडवून जी सुधारणा केली त्याला काय म्हणणार आहे? जैव तंत्रज्ञान. मानवी फायद्यासाठी म्हणजे मानवाच्या स्वतःच्या फायद्यासाठी सजीवांचे जे जनुक आहेत त्यांचा जो बदल व संकर घडवून जी सुधारणा केल्यात, नवीन जाती तयार केल्या, त्यांना काय म्हणतात? करण्याला काय म्हणतात? जैव तंत्रज्ञान असे म्हणतात. मग जैव तंत्रज्ञानामध्ये काय काय इन्क्लूड होतं? सूक्ष्म जीवशास्त्र, आणखीन काय होतं? जीव रसायनशास्त्र किंवा अभियांत्रिकी इत्यादींचा उपयोग होतो. मग जैव तंत्रज्ञानामध्ये अजून काय काय इन्क्लूड होतंय? सजीवांच्या विविध क्षमतांचा वापर करून घेणे. सजीवांच्या विविध क्षमतांचा वापर बायोटेक्नॉलॉजी मध्ये केला जातो. म्हणजेच काय केलं जातं? उदाहरणार्थ दुधाचे दही तयार करणे, किंवा मळीपासून खत निर्मिती. इत्यादी सजीवांच्या ज्या क्षमता आहेत त्यांचा वापर बायोटेक्नॉलॉजी मध्ये केला जातो. अजून कशाचा उपयोग केला जातो बायोटेक्नॉलॉजी मध्ये? पेशी उत्पादन क्षमतांचा वापर केला जातो. पेशी उत्पादन क्षमतांचा वापर केला जातो म्हणजे सजीवांमध्ये ज्या पेशी आहेत त्यांचा वापर करून विविध शोध लावतात. उदाहरणार्थ लस तयार करण्यासाठी सजीवांच्या ज्या पेशी आहेत त्याचा उपयोग केला जातो. आणखीन कशाचा उपयोग केला जातो? डीएनए प्रथिने, सजीवांचे जे डीएनए आहेत त्यांचा उपयोग सुद्धा बायोटेक्नॉलॉजी मध्ये केला जातो. सगळ्यांचा उपयोग जैव तंत्रज्ञानामध्ये केला जातो. मग आता हे जे जैव तंत्रज्ञान आहे याचे फायदे काय असतील?
जैव तंत्रज्ञानाचे फायदे. पहिला फायदा आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पृथ्वीवरील जे क्षेत्र आहे, शेतीसाठी जे शेत जमिनीसाठी जे क्षेत्र आहे त्याला मर्यादा आहे, ते कमी आहे. बरोबर. मग कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेणे शक्य झालंय बायोटेक्नॉलॉजीमुळे. पृथ्वीवर शेतीसाठी क्षेत्र मर्यादा असल्यामुळे कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पन्न घेणे शक्य झाले आहे. हा झाला पहिला फायदा, जास्तीत जास्त उत्पन्न घेणे शक्य झाले आहे. अजून काय काय फायदे असतील बायोटेक्नॉलॉजीचे? आपल्याला माहिती आहे, वर्षाकाठी आपण जुन्या काळात जास्तीत जास्त एका वर्षाला 1 किंवा 2च पिकं घ्यायचो. पण जैव तंत्रज्ञानामुळे काय झाले, बायोटेक्नॉलॉजीमुळे पिकांच्या लवकर फळधारण होणाऱ्या पिकांच्या जाती तयार झाल्या. त्यामुळे काय झालं, वर्षाकाठी आपण जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतो. हा झाला दुसरा फायदा. लवकर फळधारणा होणाऱ्या जातींमुळे वर्षाकाठी जास्तीत जास्त उत्पन्न आपण घेऊ शकतो. हा झाला बायोटेक्नॉलॉजीचा दुसरा फायदा. अजून काय काय फायदे आहे बायोटेक्नॉलॉजीचे? रोग नियंत्रणावर जो खर्च व्हायचा तो कमी झाला. कशामुळे? रोग प्रतिकारक वाण तयार झाल्यामुळे रोगांवर जो खर्च व्हायचा तो कमी झाला. रोग प्रतिकारक वाण तयार झाल्यामुळे रोग नियंत्रणावर होणारा खर्च कमी झाला. म्हणजे बायोटेक्नॉलॉजीमुळे रोग प्रतिकारक वाणांची निर्मिती झाली, ज्यामुळे काय झालं, रोग नियंत्रणावर जो खर्च होत होता जास्त तो कमी झाला. ठीक आहे. नेक्स्ट आहे, हे झाले जैव तंत्रज्ञानाचे फायदे. मग आता त्याचे उपयोग काय काय असतील जैव तंत्रज्ञानाचे? नेक्स्ट पॉइंट आहे जैव तंत्रज्ञानाचे उपयोग. मग पहिला उपयोग काय आहे? जैव तंत्रज्ञानाचा पहिला उपयोग पीक जैव तंत्रज्ञान. मग काय असेल पीक जैव तंत्रज्ञान? यामध्ये काय, पिकांची उत्पादन क्षमता व गुणवत्ता वाढते. पीक जैव तंत्रज्ञानामध्ये काय होतं, पिकांचं उत्पादन तसंच विविध
विविधता म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पिकं निर्माण होतात. हे झालं पीक जैव तंत्रज्ञान. दुसरं आहे संकरित बियाणे. संकरित बियाणे म्हणजे काय? दोन वेगवेगळ्या पिकांच्या जातीची जी बियाणे ते एकत्र करून नवीन पिकाचा वाण तयार करणे याला काय म्हणणार आहे? संकरित बियाणे. दोन वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांच्या जाती एकत्र करून नवीन जात तयार करणे म्हणजे काय? संकरित बियाणे. दोन वेगवेगळ्या बियांना एकत्र करून नवीन पिकाची जात तयार करणे याला काय म्हणणार आहे? संकरित बियाणे. पुढचा एक तिसरा उपयोग आहे जैव तंत्रज्ञानाचा मानवी आरोग्य. मानवी आरोग्य. मग आता मानवी आरोग्यामध्ये बायोटेक्नॉलॉजीचा काय उपयोग असेल? समजा माणसाच्या आजारामध्ये जर जनुकांचा काही भाग असेल, जनुकांचा काही सहभाग असेल, तर त्यासाठी त्या आजाराच्या उपचारांसाठी जैव तंत्रज्ञान म्हणजे बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग होतो. मानवाच्या आजारामध्ये जनुकांचा सहभाग असेल तर जैव तंत्रज्ञानाचा उपयोग होतो. म्हणजे समजा उदाहरणार्थ मधुमेह असेल, मधुमेह सारखा आजार असेल किंवा एड्स असेल किंवा डेंग्यू. मधुमेह, एड्स, डेंग्यू यांसारख्या आजारांचे लक्षणं दिसण्यापूर्वीच आपण त्या आजारांचं निदान करू शकतो बायोटेक्नॉलॉजीमध्ये. यांचे लक्षणे दिसण्यापूर्वी निदान म्हणजे मानवी आरोग्यात काय फायदा आहे बायोटेक्नॉलॉजीचा? काय उपयोग होतो? तर माणसाच्या आजारात जर जनुकांचा काही सहभाग असेल तर त्याच्या उपचारासाठी बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग केला जातो. म्हणजे समजा मधुमेह सारखा आजार आहे, शुगर, डायबिटीस, तर त्यांची लक्षणं दिसण्याआधीच आपण त्या आजाराचं निदान करू शकतो. हे सगळं कशामुळे? जैव तंत्रज्ञानामुळे. पुढचा काय फायदा आहे? नेक्स्ट आहे ॲनिमल हजबंडरी. म्हणजे ॲनिमल हजबंडरी म्हणजे पशुसंवर्धन. पशुसंवर्धनामध्ये जैव तंत्रज्ञानाचा काय फायदा असेल? तर यामध्ये कृत्रिम रेतन व गर्भ प्रत्यारोपण या दोन पद्धतींचा प्रामुख्याने ह्या पशुसंवर्धनामध्ये उपयोग केला जातो. कृत्रिम रेतन व गर्भ प्रत्यारोपण या
दोन पद्धतींचा प्रामुख्याने वापर केला जातो. कृत्रिम रेतन व गर्भ प्रत्यारोपण या दोन पद्धतींचा पशुसंवर्धनामध्ये उपयोग केला जातो. त्यामुळे काय होतं, म्हणजे प्राण्यांचं उत्पादने व गुणवत्ता ह्या दोन गोष्टी काय होतात, वाढतात. प्राण्यांचे उत्पादन व गुणवत्ता वाढण्यास मदत होते. अशामुळे बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग केल्यामुळे पशुसंवर्धनात काय होतं, प्राण्यांचं उत्पादन व गुणवत्ता वाढते. हा झाला उपयोग. अजून उपयोग काय असू शकतो, जैव तंत्रज्ञान म्हणजे बायोटेक्नॉलॉजीमुळे आपण पर्यावरणासंदर्भात जे प्रश्न आहेत ते पण सोडवू शकतो. पाचवं, जैव तंत्रज्ञानामुळे पर्यावरणाचे प्रश्न सोडवता येतात. अजून काय आले लक्षात, जैव तंत्रज्ञानामुळे काय होतं, पर्यावरणाचे प्रश्न आहे बायोटेक्नॉलॉजीमुळे आपण सॉल्व्ह करू शकतो. हे झाले जैव तंत्रज्ञानाचे व्यवहारिक उपयोग. मग आता आपण याच्यावर प्रश्न बघू. पहिला प्रश्न आहे, जैव तंत्रज्ञान म्हणजे काय? व्याख्या सांगायची जैव तंत्रज्ञानाची. मग जैव तंत्रज्ञान म्हणजे काय, तर मानवी फायद्यासाठी सजीवांच्या जे जनुकांमध्ये बदल व संकर घडवून जी सुधारणा केली त्याला काय म्हणणार आहे, जैव तंत्रज्ञान असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, जैव तंत्रज्ञानाचे फायदे सांगा. मग काय काय फायदे, काय होतं जैव तंत्रज्ञानामुळे, तर पृथ्वीवर जी शेत जमीन आहे तिथं क्षेत्र मर्यादा कमी असल्यामुळे त्या जमिनीत जास्तीत जास्त उत्पादन घेणे शक्य झाले आहे. दुसरा फायदा काय होता, रोगप्रतिकारक वाण तयार झाल्यामुळे रोग नियंत्रणावर जो खर्च व्हायचा तो कमी झालाय. तिसरा फायदा काय होता, तर लवकर फळधारणा होणाऱ्या जाती तयार झाल्यामुळे काय झालं, वर्षाकाठी जास्तीत जास्त उत्पन्न घेणे शक्य झालेले आहे. हे झाले जैव तंत्रज्ञानाचे फायदे. तिसरा प्रश्न आहे, संकरित बियाणे म्हणजे काय? मग संकरित बियाणे म्हणजे काय, तर दोन वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांच्या जाती एकत्र करून नवीन पिकाची जात तयार करणे त्याला काय म्हणणार आहे, संकरित बियाणे. आले लक्षात? आपण आज काय काय बघितलं, जैव तंत्रज्ञान म्हणजे काय, जैव तंत्रज्ञानाची व्याख्या बघितली. मानवी फायद्यासाठी सजीवांच्या जनुकांमध्ये बदल व संकर घडवून सुधारणा केली त्याला काय म्हणणार आहे, जैव तंत्रज्ञान. म्हणजेच इंग्रजीत काय म्हणतात, बायोटेक्नॉलॉजी. त्याच्यानंतर काय बघितलं, फायदे, जैव तंत्रज्ञानाचे फायदे. कमीत कमी जमिनीत जास्तीत जास्त उत्पन्न घेणे शक्य झाले बायोटेक्नॉलॉजीमुळे, किंवा रोगप्रतिकारक वाण तयार झाल्यामुळे रोग नियंत्रणावर जो खर्च व्हायचा तो कमी झालाय. आणि तिसरं काय बघितलं होतं,
लवकर फळधारणा होणाऱ्या वनस्पती पिकांच्या जातींचा निर्माण झाल्यामुळे वर्षाकाठी जास्तीत जास्त उत्पन्न घेणे शक्य झाले आहे. हे झाले फायदे. याच्यानंतर काय बघितलं होतं? उपयोग. जैव तंत्रज्ञानाचे उपयोग. पहिला उपयोग होता जैव तंत्रज्ञान. पिकांची उत्पादन क्षमता आणि गुणवत्ता वाढते. याच्यात दुसरं काय होतं? संकरित बियाणे. म्हणजे दोन वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांच्या जाती एकत्र करून नवीन जात तयार करणे, त्याला काय म्हणतात? संकरित बियाणे. तिसरं बघितलं होतं मानवी आरोग्य. माणसाच्या आजारात जर जनुकांचा काही सहभाग असेल तर त्यासाठी काय, त्या उपचारासाठी काय करणारे बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग केला जातो. किंवा मग मधुमेह, एड्स, डेंग्यू सारख्या आजारांचे लक्षणं दिसण्याआधीच त्याचं निदान केलं जातं त्या आजारांचं बायोटेक्नॉलॉजीमध्ये. चौथं काय बघितलं होतं आपण? पशुसंवर्धन. ॲनिमल हजबंडरी. यात कोणत्या दोन पद्धतींचा उपयोग होतो? कृत्रिम रेतन व गर्भ प्रत्यारोपण या दोन पद्धतींचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. त्यामुळे काय होतं? प्राण्यांचं उत्पादन आणि गुणवत्ता यात वाढ होते. उत्पादन व गुणवत्ता याच्यात वाढ होते. तसेच पर्यावरणावर संबंधित जे प्रश्न आहे ते सॉल्व्ह करण्यासाठी आपण सुद्धा बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग करू शकतो. समजलं? थँक्यू.